अर्जुनाची आपण परिस्थिती काल पाहिली. मी सांगत होतो मध्यभागी अर्जुनाचा रथ नेल्यानंतर त्याला दिसलं सगळे सोयरे आलेले आहेत, मित्र आलेले आहेत, नातलग आलेले आहेत, आपसामध्ये युद्ध करण्याच्या इच्छेने आलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली. तो अगदी व्याकुळ झाला. विरुद्ध पक्षामध्ये जे सैन्य होते त्यांच्याबद्दल देखील त्याच्या मनात दया निर्माण झाली. कारण त्याच्या लक्षात आलं होतं की त्यांचा देखील मृत्यू जवळ येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे त्याची अवस्था आली. शरीराची गात्र अवयव सर्व थरथरायला लागली. तोंडाला कोरड पडली. कारण ते दुसरे कोणी नसून त्याचे नातलगच होते, जवळचे नातलग होते आणि म्हणून तो करुणेने रडू लागला होता. आता या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या शरीर थरथर कापायला लागतं दोन कारणामुळे. काल सांगितलं होतं की भीती वाटल्यामुळे ते भौतिक कारण झालं आणि आध्यात्मिक कारण जे आहे, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा परमानंद होतो, अतिशय आनंद होतो, त्यावेळेला आपल्या शरीराला धडकाप सुटतो. इथे अर्जुनाला भीती वाटल्यामुळे त्याची अशी अवस्था आलेली आहे. त्याला भीती वाटत होती की हे जे विरुद्ध पक्षातले सैनिक आहेत, योद्धे आहेत, त्यांच्या नाशाची, आणि तो त्यामुळे गलित गात्र झाला होता. अजून त्याची अवस्था काय झालेली आहे ते आपण आता इथून पुढे शिकणार आहोत. हे का सांगायला लागतं? आपल्याला मागचा भाग पुढे नेण्याकरता आवश्यक आहे. थोडा विसर पडलेला असतो 24 तासामध्ये, म्हणून थोडीशी उधळणी करतो आपण. आज आपण पुढे जातो आहे 30 श्लोकाकडे. गांडीवं संस्कृते हस्तात्, गांडीवं संस्कृते हस्तात्, त्वक्चैव परिदह्यते, त्वक्चैव परिदह्यते. या ओळीत मी शब्द पुढे सोडलाय, नीट लक्षात घ्या. पहिला भाग कुठपण वाचला, पुन्हा बोलला आपण. गांडीवं संस्कृते हस्तात्, गांडीवं संस्कृते हस्तात्. मधला शब्द आहे तो संस्कृते आहे. स्त्रंसते, संस्कृते नाही. मध्ये दुसरा शब्द आहे तो फक्त स आहे. त्यामुळे कसा वाचाय बघा. गांडीवं स्त्रंसते हस्तात्, त्वक्चैव परिदह्यते. दुसरे हो. न च शक्नोम्यवस्थातुं, न च शक्नोम्यवस्थातुं, भ्रमतीव च मे मनः, भ्रमतीव च मे मनः. न च शक्नोम्यवस्थातुं, भ्रमतीव च मे मनः. न च शक्नोम्यवस्थातुं, भ्रमतीव च मे मनः. दोन्ही ओळी आहे का? गांडीवं संस्कृते हस्तात्, त्वक्चैव परिदह्यते. न च शक्नोम्यवस्थातुं,
तातुं भ्रमति वचने मनः. अर्जुनाच्या धनुष्याचं नाव आहे गांडीव. तो शब्द या ठिकाणी पहिला आलेला आहे. जसं आपण पाहिलं होतं, पांडवांच्या शंखांची नावं वेगवेगळी होती, तसं धनुष्याची देखील नाव वेगवेगळी आहे. इथे गांडीव शब्द अर्जुनाच्या धनुष्याचं नाव आहे. पुढे शब्द आहे स्त्रंसते, म्हणजे गळू लागले आहे. त्याने हातामध्ये धरलं होतं, गळू लागले आहे. पुढे आपल्याला तो शब्द दिसतोय हस्तात. हस्त म्हणजे हात, हस्तात म्हणजे हातातून. तो सांगतोय आपल्याला गांडीव धनुष्य हातातून गळू लागले आहे, निष्ठू लागलेले आहे. पुढे म्हणतात, पुढे 3 शब्द आहेत. त्वक च एव. त्वक म्हणजे त्वचा, कातडी, चामडी. त्वक म्हणजे त्वचा, च म्हणजे आणि, एव म्हणजे सुद्धा. परिदह्यते. परिदह्यतेचा अर्थ आहे दाह होत आहे, आग होत आहे. माझ्या त्वचेची आग होते आहे. अर्जुन सांगतो त्वक चैव परिदह्यते, त्वचेचा दाह होते आहे, त्वचेची आग होते आहे. आपण पुढच्या ओळी जाऊया. न म्हणजे नाही, च म्हणजे आणि. पुढे आपल्याला 3 शब्द वेगळे करायचे. शक्नोमी. शक्नोमी म्हणजे शकणे, शकतो. आपल्याला त्यावर न लावायचं आहे. न शक्नोमी म्हणजे शकत नाही. पुढे आहे अवस्थातून. शक्नोमी अवस्थातून, म्हणून तो शब्द आलाय शक्नोमी अवस्थातून. अवस्थातूनचा अर्थ आहे उभा राहण्यास, उभा राहण्यास. भ्रमतीव. तिथे 2 शब्द आहेत. भ्रमती इव. भ्रमतीचा अर्थ आहे भ्रमल्यासारखे. इव म्हणजे सारखे, भ्रमल्यासारखे. म्हणजे आपण व्यवहारामध्ये म्हणतो त्याला चक्कर आल्यासारखे झाले, गरगर फिरायला लागलेली आहे. काय फिरायला लागले आहे गरगर? भ्रमतीव काय झालेलं आहे? मे मनहा. मे म्हणजे माझे, मनहा म्हणजे मन. माझे मन भ्रमल्यासारखे झालेले आहे. आता याचा आपण सोपा अर्थ बघूया. अर्जुन सांगतोय भगवान कृष्णाला, हे कृष्णा, गांडीव धनुष्य माझ्या हातातून गळू लागलेले आहे, निष्ठू लागलेले आहे. याचा अर्थ सोपा आहे, हातातली शक्तीच गळून पडलेली आहे, म्हणून ते धनुष्य आपोआप गळू लागलेले आहे. आणि माझ्या त्वचेचा दाह होत आहे, माझ्या त्वचेची आग होते आहे. माझे मन भ्रमल्यासारखे झालेले आहे, गरगरल्यासारखे झालेले आहे. आणि अशी अवस्था झाल्यामुळे तो सांगतो की मी आता या ठिकाणी उभा राहण्यास सुद्धा असमर्थ आहे. मी उभा राहू शकत नाही, अशी त्याची जी अवस्था झालेली आहे. त्यामुळे तो असं वर्णन करतो आहे. थोडक्यामध्ये काय की त्याचं धैर्य नाहीसं झालं होतं आणि त्यामुळे त्याला युद्धभूमीवर विसरत पडला होता. स्वतःला उभे राहता येत नव्हतं. वास्तविक पाहता अर्जुनासारखा पराक्रमी वीर योद्धा नव्हता. त्याच्या पराक्रमाचं एकच उदाहरण सांगतो. एकदा भगवान शंकराचं आणि अर्जुनाचं युद्ध झालं होतं. त्यावेळेला त्याने भगवान शंकराला देखील त्या युद्धामध्ये हरवलेलं होतं. भगवान शंकराचा पराजय झालेला होता. असा धैर्यशाली अर्जुन आज सांगतो आहे
भगवान कृष्णाला की माझं धैर्यच नाहीसं झालेलं आहे, म्हणून मला युद्धभूमीवर उभं राहता येत नाही आहे, मन देखील भ्रमण पावल्याचं झालेलं आहे. अजून काय झालं तो सांगतो पुढे आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये. पण तत्पूर्वी मी हा श्लोक एकदा बोलून दाखवतो. गांडीवं स्रंसते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. पुढचा श्लोक 31. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. दोन्ही वेळी ऐकूया आपण. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. एक एक शब्दांचा अर्थ आपण ऐकूया. निमित्तानि, निमित्तानीचा अर्थ आहे लक्षण, चिन्ह. च म्हणजे आणि, पुढे आहे पश्यामी, दिसत आहे. विपरीतानी, याचा अर्थ आहे विपरीत. विपरीत म्हणजे प्रतिकूल, उलट, उलटी चिन्ह दिसत आहे. न म्हणजे नाही, आपण पाहिलं आता. च म्हणजे आणि. पुढे दोन शब्द आहेत. श्रेयोनुपश्यामी, श्रेय हा म्हणजे कल्याणकारक, हितकारक. श्रेयचा अर्थ आहे हितकारक, कल्याणकारक. अनुपश्यामी, त्याचाही अर्थ तोच आहे, दिसत आहे. हा जो अनुपश्यामी शब्द आहे त्याला न जोडायचा, म्हणजे न अनुपश्यामी म्हणजे दिसत नाही. हत्वा, हत्वा म्हणजे वध करून, ठार मारून. पुढे दोन शब्द आहेत. स्वजनमाहवे, स्वजनम, स्वजनमचा अर्थ आहे नातेवाईक, नातलग, स्वकुळातील. आणि आहवे, आहवेचा अर्थ आहे युद्धामध्ये, युद्धामध्ये. तेव्हा आपण पाहूया त्याचा अर्थ काय. आपण सुरुवात करणार अर्थाला पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द केशव. हे अर्जुनाने सांगितलेलं आहे, संबोधन केलेलं आहे भगवान कृष्णाने. आपण पाहतो आहे भगवान कृष्णाची अनेक वेगवेगळी नावं, आणि काही नावं त्याला काही प्रसंगानुसार मिळालेली आहेत. एक नाव आहे केशव, जे आपण आता पाहिलं. त्याने केशी राक्षसाचा वध केला होता, केशी राक्षसाला ठार मारलं होतं, म्हणून त्याचं नाव केशव आहे. एक नाव आपण ऐकलेलं आहे
मुरारी, त्याचाही अर्थ तोच आहे. मुर नावाच्या राक्षसाला त्याने ठार मारलं होतं, वध केला होता आणि म्हणून त्याला मुरारी देखील म्हणतात. तेव्हा तो सांगतो आहे, हे केशव, हे कृष्णा. आता कृष्ण हे जे नाव आहे ते देखील अर्थपूर्ण आहे. संस्कृत शब्द आहे तो. कृष्ण म्हणजे कर्षयती, जो आपल्याला आकर्षित करतो, आपल्या सर्व इंद्रियांना आकर्षित करतो, आकर्षून घेणारा, म्हणून त्याला कृष्ण नाव आहे. तेव्हा नावामध्ये अर्थ भरलेला असतो. असं प्रसंगानुसार ते सांगत जाईल. हे कृष्णा, हे केशवा, म्हणजे हे केशी राक्षसाला वध करणारा केशवा, मला या ठिकाणी फक्त विपरीत प्रतिकूल लक्षणे, वाईट लक्षणे दिसत आहेत. कारण का, या युद्धामध्ये स्वकुलाचा, आपल्या नातेवाईकांचा, नातलगांना ठार मारल्याने युद्धामध्ये काय कल्याणकारक आहे, त्यातून काय हित होणार आहे हे मला दिसत नाही. म्हणजे थोडक्यात तो सांगतो आहे, या नातलगांना ठार मारल्यानंतर मला कोणाचंच कल्याण झालं दिसणार नाही, हित झालं दिसणार नाही. विरुद्ध पक्षाचं हित नाहीच आहे, पण आमचं देखील हित होणार नाही, असं अर्जुनाला सांगायचंय. कारण तो आपण पाहिलं की एवढा व्याकुळ झालेला आहे या दोन्ही सैन्यातील लोकांना पाहिल्यानंतर. त्याला असं वाटतंय की या ठिकाणी फक्त दुःखच आहे, दुःखच आहे. युद्धाचा परिणाम दुःखच होणार आहे. भले आम्ही जिंकलो तरी देखील आमच्या नातलगांना, भावांना, गुरूंना मारल्यानंतर कुठे आनंद होणार आहे. त्यामुळे त्याला दुःख दिसतो आहे. आणि जेव्हा आपल्याला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही असं वाटतं, तेव्हा नैराश्य येतं, जसं अर्जुना आलेला आहे. मग आपण विचार करतो की मी या जगामध्ये कशाकरता आलेला आहे, मी का जगतो आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपलं कल्याण व्हावं, आपलं हित व्हावं. प्रत्येकाला आपल्या हिताचीच काळजी असते. पण जर ते हित होत नाही असं दिसलं तर मग त्याला नैराश्य येतं. असंच अर्जुनाला देखील वाटलेलं आहे. आपला हा युद्धातला विजय जर आपला झाला, मी सांगितलं आता, तरी पण आपल्या तो दुःखालाच कारणीभूत आहे. म्हणून त्याला असं वाटतं हे युद्ध करून देखील काही उपयोग नाही आहे. कारण का, की सर्व प्रतिकूल घडणार आहे, अनुकूल काही घडणार नाही. आणि म्हणून आता तो आपली पुढची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आहे. पुन्हा एकदा तो आपल्या सांगतो आहे कृष्णाला. आपण पुढचा श्लोक बघूया. तत्पूर्वी हा श्लोक वाचून दाखवतो. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. पुढचा श्लोक. न कांक्षे विजयं कृष्ण न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च न च राज्यं सुखानि च. पूर्ण होऊया. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च. पुढची हो. किं नो राज्येन गोविंद किं नो
राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा किं भोगैर्जीवितेन वा. दोन्ही ओळी ऐकूया. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. आपण जाऊया अर्थाकडे. पहिला होता शब्द समजला असता. न म्हणजे नाही, कांक्षे म्हणजे इच्छा. आपण एक शब्द ऐकतो आकांक्षा म्हणजे इच्छा. कशाची इच्छा? विजयम विजयाची. विजयमचा अर्थ आहे विजयाची. कोणा सांगतोय तो? कृष्ण. हे कृष्णा, विजयाची इच्छा नाही. आणखी कशाची नाही? पुढे दिलेला आहे राज्यम राज्याची. त्यानंतर सुखानी सुखाची. म्हणजे बघा तो सांगतोय मला या ठिकाणी युद्धामध्ये विजयाची इच्छा नाही. विजय मिळाल्यानंतर जे राज्य मिळणार आहे त्या राज्याची इच्छा नाही. आणि राज्य मिळाल्यानंतर जे सुख अपेक्षित आहे त्या सुखाची देखील अपेक्षा नाही, इच्छा नाही. पुढे बघा किमचा अर्थ आहे काय. किमचा अर्थ आहे काय. नो म्हणजे आम्हाला. नोचा अर्थ आहे नामाला. राज्येन म्हणजे राज्य घेऊन. राज्येनचा अर्थ आहे राज्य घेऊन, राज्य उपभोगून. कोणा म्हणतोय तो? कृष्णाचं दुसरं नाव आहे गोविंद. पुन्हा परत किम आलेला आहे. किम म्हणजे काय. पुढे आपल्याला दोन शब्द वेगळे करायचे. भोगै जीवितेन. पहिला शब्द आहे भोगैही. भोगैचा अर्थ आहे उपभोग. जीवितेन. जीवितेनचा अर्थ आहे जगून. वा म्हणजे किंवा. वाचा अर्थ आहे किंवा. भोगै म्हणजे उपभोग घेऊन. जीवितेन म्हणजे जगून. असा त्याचा अर्थ आहे त्या शब्दांचा. तो आपण बघूया या ठिकाणी. त्या दोन्हीवरचा आपण सोपा अर्थ बघूया. हे कृष्ण पहिला शब्द आलेला आहे कृष्ण. तो सुरुवातीला आहे. हे कृष्ण, विजयाची इच्छा नाही तसेच राज्याची आणि सुखाची सुद्धा इच्छा नाही. पुढे शब्द आलेला आहे गोविंद. आपण पहिल्यांदा घेऊया. हे गोविंद. आता गोविंद देखील कृष्णाचं नाव आहे. त्याचा थोडक्यात अर्थ आहे का तो मला माहीत आहे. गो शब्दाचे अनेक अर्थ आहेत. गोचा सोपा अर्थ आपल्याला माहिती आहे गाय. म्हणून त्याचं दुसरं नाव गोपाल. गायींचं पालन करणार. जिथे कृष्णाचा आपल्याला फोटो दिसतो तिकडे गाय पण असते. इथे त्याचा अर्थ तो नाही आहे. गो म्हणजे इंद्रिय, आपली अवयव. आणि विंद म्हणजे विंदन करणारा, आपल्या इंद्रियामध्ये राहणारा, प्रत्येक अवयवात राहणारा, असा त्याचा अर्थ आहे गोविंद. का सांगितलं आपण पाहिलं असता. कृष्णाला अर्जुन बोलला होता माझ्या शरीरावरती काय परिणाम झालेला आहे, अवयवावरती काय परिणाम झालेला आहे, हातावर काय परिणाम झाला, मुखामध्ये काय परिणाम झाला. म्हणून त्याला उद्देशून तो शब्द आलेला आहे. हे गोविंद, हे गोविंदा.
आम्हाला राज्येनं म्हणजे राज्य घेऊन किम म्हणजे काय करायचे आहे, किंवा उपभोग घेऊन काय उपयोग आहे, किंवा जगून तरी देखील काय करायचे आहे, अशा रीतीने तो एकदम प्रतिकूल मनस्थितीमध्ये आलेला आहे. कारण त्याला राज्यही नको आहे, विजयही नको आहे, त्यानंतर मिळणारं सुखही नको आहे, त्यानंतर मिळणारा उपभोग देखील नको आहे. आणि म्हणून त्याने सांगितलेलं आहे की मला राज्याची, सुखाची आणि नंतर जीवन जगून देखील काही इच्छा नाही, काही आवश्यकता नाही. अशा रीतीने अर्जुनाने आपले विचार देखील प्रकट केलेले आहेत भगवान श्रीकृष्णाकडून. आपला भाग पूर्ण करण्यापूर्वी मी या ठिकाणी दोन्ही ओळी वाचून दाखवतो. मी लक्षपूर्वक आहे का. येषाम न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा. आपला भाग पूर्ण करण्यापूर्वी एक मला सांगावंसं वाटतं. आपण जो भगवद्गीतेचा अभ्यास करतो आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. अर्जुन आणि भगवान यांच्यात चाललेले संवाद आपण ऐकतो आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात आहेत, अर्जुन ऐकतो आहे. मला काय सुचवायचंय, काय सांगायचं आहे. ग्रंथामध्ये पाहिलं मी, तिथे वर्णन केलेलं आहे. आपल्याला गीतेचं तत्वज्ञान तेव्हा कळेल जेव्हा आपण अर्जुन बनून ऐकू, अर्जुनाच्या माध्यमातून ऐकू, स्वतःला अर्जुन समजून ऐकू. त्यावेळेला आपल्याला गीतेचं तत्वज्ञान कळणार आहे. आपली सुरुवात आहे. अर्जुन दुसरा कोणी नाही, आपण स्वतः आहोत. त्याची झालेली रणांगणावरची अवस्था आपण पाहिली, ऐकली. असे प्रसंग आपल्या जीवनामध्ये देखील येतात. काय करावं, काय करू नये सुचत नाही. समस्या अवघड होऊन जाते आणि अशा वेळेला आपल्याला भगवंताचे विचार जे आहेत ते उपयोगी पडणार आहे. एक उदाहरण सांगतो. जर आपण अर्जुनाच्या माध्यमातून ऐकली तर त्याचा फायदा काय आहे. शाळेमध्ये विद्यार्थी शिकायला जातात, परंतु सर्वांचा पहिला नंबर येत नाही. कारण काय. ज्याचा पहिला नंबर आलेला असतो तो गुरुजींचं एक एक शब्द अगदी काळजीपूर्वक ऐकत असतो. तो आपल्या मनात उतरवत असतो आणि एवढंच नाही तर त्याचा अभ्यास करत असतो. म्हणून त्याला विद्यार्थी म्हणतात. विद्येचं अर्जन करणारा असतो म्हणून तो विद्यार्थी. नाहीतर गुरुजी सर्वांना एकच सांगत असतात, सर्वांना सारखं सांगत असतात, पण एकाच पहिला नंबर येतो आणि बाकीच्यांचं येत नाही. काही मुलं उत्तीर्ण होत नाहीत. याचं कारण जे उत्तीर्ण झालेले नसतात ते विद्यार्थी नसतात. गुरुजी शिकवताना त्यांचं लक्ष वेगळीकडे असतं. अर्थात हे तुम्ही मला लावू नका, कारण भगवान श्रीकृष्ण सांगतो आहे त्याचं म्हणणं आपण अगदी लक्षपूर्वक अर्जुनाच्या माध्यमातून ऐकलं
तर आपल्याला ते तत्वज्ञान जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे. आपण जेव्हा जेव्हा ऐकायला बसू त्यावेळेला बाकीचे सर्व विचार आणि मग ऐकायचं.